त्याच्यानंतर 15 दिवसात, येत्या 15 दिवसामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं. येत्या 15 दिवसामध्ये हे पैसे आले पाहिजे, ही योजना सुरळीत चालली पाहिजे, गरजू वयोवृद्ध लोकांना न्याय मिळाला पाहिजे. चांगली योजना आहे, सरकार कोणाचीही असो, परंतु योजना चांगली आहे तर चांगली म्हटली पाहिजे. जर याही सरकारची अजून कुठली योजना आली तर चांगली असेल तर आम्ही चांगलं म्हणू. महिन्यामध्ये या योजनेबाबत सरकारचं दुर्लक्ष झालं आहे. खरोखरच रस्त्यावर उतरून सर्वत्र सहकार्य करणार आहेत ना, सर्वांना विचारतोय. तर सर्वांनी सहकार्य आहे म्हणूनच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आणि सहकार्य सर्वांचंच आहे. आणि युवा ते भाडे घासणारी बाई सुद्धा, कर्मचारी सुद्धा रस्त्यावर उतरून आम्ही आणि संचालक सुद्धा रस्त्यावर उतरून आम्ही हे कार्य निश्चितपणे शासनाच्या कान वाजवण्याचाही आम्ही प्रयत्न करू. हे आमच्या सरकारमध्ये असताना सुद्धा आम्हाला वेदना होतात आणि आमच्या सरकारमध्ये असताना आम्ही हा शिवबंधन सुरू केलेला आहे, तेव्हा आम्हाला हा त्रास नको आहे आणि सर्वांनाच हा त्रास नको आहे. आणि 9 महिने हा काळ खूप झालेला आहे. आता 15 दिवसाच्या आत आम्हाला पैसे मिळाले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची आमची भूमिका असेल. संपर्क संघटिका म्हणून कार्यरत आहे आणि सर्वप्रथम मला एक सांगायचं आहे की माझं शिवभोजन नाही आहे, पण शिवभोजन ही जी योजना आहे ती 2019 मध्ये माननीय उद्धवसाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ही योजना सुरू करण्यात आली. पण त्याच्या मागचं कारण फक्त एकच होतं की जे गोरगरीब आहे, वयोवृद्ध लोक आहेत त्यांना कमीत कमी पैशामध्ये पोट भरून जेवण मिळावं. आणि अत्यंत सुंदर ही योजना जेव्हा शासनाने राबवली तर काही अटी आणि शर्ती ठेवून त्यांनी सरसकट म्हणजे कुठला पक्ष देण्यात आली आणि ते लोक खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे अक्षरशः जेव्हा 10:30-11ची वेळ राहते त्यावेळेला जर आपण खरंच बघितलं की गरीब लोक अक्षरशः वाट बघत असतात, कारण 10 रुपयेमध्ये कुठे भोजन त्यांना मिळू शकते. तर या शिवभोजन योजनामध्ये त्यांना 10 रुपयेमध्ये भोजन मिळत होतं. आता मागील 9 महिन्यापासून शिवभोजन संचालकांना पैसेच देणं बंद झालं, त्यांनी अनुदानच देणं बंद झालं. मला एक सांगा, या योजनेचं जे लाभ आहे ते वयोवृद्ध गरीब लोकांना होणार होतं. याच्यामध्ये पक्षाचं किंवा राजकारणाचं काहीही म्हणजे आपण म्हणू कुठली काही याच्यामध्ये बाबी नाही. पण मागील 9 महिन्यापासून जेव्हापासून हे शिवभोजन बंद करण्यात आलं तेव्हापासून अक्षरशः शिवभोजन संचालकांचे सुद्धा हाल झाले. कारण हे जे शिवभोजन संचालक आहेत ते काही खूप श्रीमंत लोक नाही आहेत, सर्वसाधारण लोक आहेत. ते त्यांनी कुठून पुरवावं? आज 150 ताटं, 90 ताटं, 70 ताटं असे जे योजना आहे त्यांनी ते पैसे कुठून आणावे? पण तरी सगळेच जण मिळून आताही ते शिवभोजन चालवत आहे आणि कोणत्या परिस्थितीत चालवत आहे हे आपण या लोकांना विचारू शकता. आणि याच्या मागचं कारण फक्त एक आहे की गरिबांना जेवण मिळावं. मला एक सांगा, आपला भारत इथे गरीब काय त्याला आपल्या पोटभर जेवण पण मिळणार नाही अशी परिस्थिती ही सरकार निर्माण करणार आहे का? आमचं या सरकारला निवेदन आहे की लवकरात लवकर मागील 9 महिन्याचे ते पैसे द्यावेच, पण ही योजना पुन्हा नव्याने